नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. आजच्या एपिसोडमध्ये खूप छान दाखवलंय बरं का त्यांनी, म्हणजे सगळं कुटुंब एकत्र आलेलं दाखवलंय, त्यामुळे मनाला आनंद होतोय. तर इकडे जानकी येते आणि म्हणते की आता ऊन पडायला लागले, त्यामुळे कपडे सुकायला लागले, त्यामुळे बरं वाटतंय. तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना की आता ऊन पडले तर कपडे वाळतायत ते बरं आहेत काय बोलते. तर इकडे ऋषिकेशचं लक्षच नाहीये. ऋषिकेश आपल्या विचारात आहे. मग जानकी त्याला हलवते आणि म्हणते तुम्ही कसल्या विचारात आहात तेवढे. ऋषिकेश म्हणतो की आता सारंग जेव्हा घरी परत आलाय तेव्हा मला खूप बरं वाटतंय. तो जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा एवढं शांत वाटत नव्हतं जेवढं आत्ता वाटतंय शांत. आणि सारंगचा जीव वाचला याला कारणीभूत तूच आहेस असं तो जानकीला म्हणतो. तर जानकी म्हणते की नाही, मी फक्त निमित्त मात्र होते आणि ते देवाची सगळी लीला होती वगैरे असं त्यांच्यामध्ये बोलणं चालू असतं इकडे, कारण सगळ्यांनाच आता बरं वाटतंय. तर इकडे ऐश्वर्या सारंगला रूममध्ये आणून इकडे बेडवर बसवते. आता तिला त्याची सेवा करायला लागणार आहे बरं का, त्यामुळे बघूया ही कशी सेवा करते ती आणि कसे भाव असतात चेहऱ्यावर ते पण आपल्याला बघायला मजा येईल जरा. आणि नंतर ती त्याला बेडवर बसवते, आराम करते आणि मग सारंग तिला थँक्यू म्हणतो आणि ती मात्र चिडते. बायको म्हणून तिचं चिडणं जरा स्वाभाविक आहे, पण बायको म्हणून ती जर प्रेम करत असते तर मान्य केलं असतं. ही प्रेमच करत नाही, तसं वागतच नाही म्हटल्यावर जरा चिडायचं नाही. जानकीला मान दिला म्हणून सगळं इकडे तिचा जीव कासावीस होतोय. आणि ऐश्वर्या जेव्हा बोलत असते की तुम्हाला आता सगळ्यात शेवटी बायको आठवली हो असं म्हणून बोलत असते, म्हणजे मी उपास केला, सगळं केलं. उपास तर काय केलेला नसतो, पण सांगते कशी उपास केला, व्रत केलं, तुमची वाट बघितली, तुम्ही शुद्धीवर येईपर्यंत तुमची म्हणजे उशाशी बसून होते, झोपले नाही आणि तुम्ही कौतुक केलं नाहीत माझं असं म्हणून ती बोलत असते. तेवढ्यात आजी पण येते आणि आजी पण तिच्या बोलण्याला दुजोरा देते आणि सारंगला म्हणते की सारंग तुझं हे चुकलं, सगळं क्रेडिट ते जानकी घेऊन गेली. मग इकडे सारंग पण समजवायचा प्रयत्न करतो त्यांना की अगं मी तिच्यामुळे तर तिच्यामुळे वाचलो ना. तर शेवटी त्या ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही त्याला काही सांगू नका, त्यांना स्ट्रेस घेऊ दे नको, आराम करू दे, काही लागलं तर मला सांगा. म्हणून ही ऐश्वर्या ना आजीच्या रूममध्ये जाऊन बसते. आता बिचारा सारंग कात्रीत सापडला. आता मी काय चुकीचं केलं आणि ऐश्वर्याचा राग कसा घालवायचा किंवा कसं त्यांना शांत करायचं ह्या विचारात तो इकडे कात्रीत सापडलाय. आणि इकडे ऐश्वर्या मात्र खूप काळजी घेण्याचा आव आणते, आजीला प्रसन्न करते ती. आता ह्या आजीला जर हिचं खरं रूप कळलं ना तर मात्र आजीचं धाबं दणाणणार आहे चांगलंच. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर इकडे या दोघी रूममध्ये निघून गेलायत. तर नानासाहेब आणि सुमित्रा इथे बोलतायत. सुमित्राही म्हणतायत की आता सारंग परत आल्यामुळं मला खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय आणि जो वनवासात गेला होता दुसरा मुलगा म्हणजे सौमित्र तो सुद्धा परत आलाय, त्यामुळे मला म्हणजे खूपच छान वाटतंय, माझी सगळी मुलं माझ्या जवळ आहेत. तर नानासाहेब म्हणतात हे सगळं तुला छान वाटतंय ते ठीक आहे, पण तू जानकीशी जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि तिला त्याच्याबद्दल तू सॉरी म्हण किंवा तुझी चूक मान्य कर, कारण हे सगळं ॲक्सिडेंटचं प्रकरण जानकीमुळे झालं असं तू जे काही तिला बोलत होतीस त्यामुळे तिचं मन नक्कीच दुखावलं असणार. ती आपल्याला बोलून दाखवत नाहीये पण तिचं मन नक्की दुखावलंय आणि तू असं बोलायला नको होतंस. तुझ्या मनात गैरसमजाचं जे काही वादळ उठलं होतं ते आता शांत झालंय ना, तर तिची जाऊन माफी माग, तिच्याशी बोल, म्हणजे तिला हलकं वाटेल असं नानासाहेब इथे तिला समजावतात. तर इकडे जानकी आपली स्वयंपाक करते आणि जेव्हा सुमित्राही येतात किचनमध्ये तेव्हा ती त्यांना ओरडते बरं का की डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं आणि तुम्ही इथे काय करताय वगैरे अशी ती त्यांची प्रेमानं चौकशी करते. तर सुमित्राही तिच्या गालावरून हात फिरवतात आणि म्हणतात मला माफ कर, मी तुझ्याशी चुकीचं वागले, मी तुला नको ते बोलले, आरोप केले मी तुझ्यावर, सारंगच्या ॲक्सिडेंटचं खापर तुझ्यावर फोडलं, या सगळ्याचं मला आता वाईट वाटतंय, मी असं करायला नको होतं, तर रागवले मी तुझ्यावर. तर जानकी पण म्हणते अहो तुम्ही आई आहात, तुम्ही रागावणारच, हा मला थोडं वाईट वाटलं पण ठीक आहे मी समजून घेतलं. आणि जेव्हा आई सुद्धा म्हणतात की सारंग भाऊजी वाचलेत, म्हणजे सारंग वाचलाय ते तुझ्यामुळे, तेव्हा ती म्हणते की माझ्यामुळे असं काही नाही, मी निमित्त मात्र होते, तुमची पुण्याई, तुमचं प्रेम हे जे काही आहे त्याच्यामुळे सारंग इथे वाचलेले आहेत, सारंग भाऊजी इथे वाचलेले आहेत. आणि परत तुम्ही माझ्याबद्दल असं गैरसमज करून घेऊ नका, जे काही असेल ते आपण समोरासमोरून बोलूया आणि आपल्यातले गैरसमज दूर करूया, तुमच्या आशीर्वादाचा हात आमच्यावर कायम असला पाहिजे असं ती सांगत असते. आणि इकडे आजी बघा या दोघींचा भरत मिलाप जो काही झालाय म्हणजे जे काही पॅचअप झालाय आत्ताच्या भाषेत ते बघत असते आणि तिला इकडे फार वाईट वाटतंय, कारण आणि झटक्यात आता ती बदलली आणि जानकी आणि सुमित्रांचं पॅचअप झालंय, म्हणजे आता परत भांडणं काढण्यासाठी नवीन काहीतरी कारण शोधलं पाहिजे ना, त्यामुळे आजीला इथे टेन्शन आहे. आणि इकडे या दोघी बोलतायत तर आजी अशी बघते पॅचअप म्हणजे झालं, यांची दिलजमाई झाली वाटतं असं म्हणते. आणि हे जाऊन मी ऐश्वर्याला सांगते हा असं म्हणून तुरू 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 धावत जाते. आपलं वय काय, आपण करतोय काय, काहीही बघत नाहीये.
तर इकडे ऐश्वर्या आपली बुद्धिबळाचा पट मांडून बसली आहे. आजी येते आणि सांगते, अगं तू इथे बुद्धिबळ काय खेळत बसली आहेस, तिकडे काय झालं बघ खाली. जानकी आणि सुमित्राची दिलजमाई झालेली आहे, दोघी बोलायला लागल्या आहेत आणि चांगलं असं हसून खेळून बोलतायत. या जानकीनं तिला आपल्या जाळ्यात, सुमित्राला आपल्या जाळ्यात ओढून टाकलंय असं वगैरे इथं ती आजी सांगायचा प्रयत्न करते. तर ऐश्वर्या म्हणते, अहो तुम्ही चिल व्हा. आजीला कळत नाही. आजी म्हणते, म्हणजे काय. तर ऐश्वर्या आजीचा हात खाली धरून आजीला बसवते आणि म्हणते, अहो तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका. जानकी आणि ऋषिकेशला या घरातून बाहेर काढायचं हे माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न मी कसं ना कसं पूर्ण करणारच असं म्हणून ती इथे सांगते. आणि आता त्याच्यासाठी मी काय करते ते बघाच फक्त. आता हिच्या डोक्यात नवीन कल्पना काय आली आहे ती मात्र आपल्याला बघत राहायला पाहिजे, कारण कटक कारस्थान करण्यात हिचा हात कोणी धरू शकतच नाही. आता ही बाहेर कशी काढते ते बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ना. तर इकडे बघा सगळी जेवणाच्या पंक्तीवर बसलेली आहेत. सुमित्राही विचारतायत सारंगला की तुला कसं वाटतंय आता. तर सारंग म्हणतो की भिजलेल्या पक्षाला उबदार घडत्यात आल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय मला अगदी. हा सारंग ना कधी कधी अति असं म्हणजे खूप असं शाब्दिक कोट्या करून बोलतो, पण छान बोलतो. हा मला आवडतो तो बोलतो तो. आणि इकडे जानकीने सारंगच्या आवडीचा सगळा स्वयंपाक केलाय बरं का, म्हणजे पंचपक्वानाचं जेवणच केलंय. गुलाबजाम आहेत, खीर आहे आणि काय काय असं खूप छान पदार्थांची नावं घेते ती. आणि तेवढ्यात म्हणते की एका माणसासाठी खास भाजी केली आज आम्ही, कारण बऱ्याच दिवसांनी तो जेवायला इथे आलाय ना. तर कुठली भाजी असेल बरं आणि कुणासाठी असेल. तर सौमित्रासाठी तिने केलेली असते शेव भाजी, त्यामुळे सौमित्र सुद्धा खुश होतो. आणि आजीच्या चेहऱ्याकडे बघून ती सांगते की तुमच्यासाठी कमी तिखटाची शेवभाजी केली आहे बरं का. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपून तिने आज एवढा स्वयंपाक केला आहे, सगळी पंचपक्वानं केलेत, त्यामुळे आता सगळ्यांच्या जिभा तृप्त होणार आहेत असं सगळे म्हणतात. नानासाहेब इथे विचारतात की सौमित्राला की तू जेवत नव्हतास का व्यवस्थित, काय झालंय. तर सौमित्र सुद्धा म्हणतो की घराच्या काळजीनं आठवणीनं जेवण जायचं नाही, पण आता माझं जेवण व्यवस्थित होईल असं वगैरे तो इथे सांगतो. इथे अवंतिका पण पाहिजे होती ना. तुम्ही पण मिस करताय का अवंतिकाला ते कमेंटमध्ये सांगा. तर इथे ऋषिकेश सौमित्राला जेव्हा घास भरवतो ना तेव्हा भावाभावांचं प्रेम दिसून येतं. आणि हे सगळे प्रेमाचे क्षण बघून इकडे ऐश्वर्याच्या मनात मात्र तुतू म्हणजे कसं कसं चाललंय आणि म्हणते की झाला यांचा फॅमिली ड्रामा सुरू. अगं काय जरा चांगले वाग की सगळ्यांशी, म्हणजे सगळी किती गोडगोड छान प्रसंग चालू आहे तर गोडगोड व्यक्त हो ना, कशाला मनामध्ये कुचका स्वभाव ठेवतेस. तर इकडे हा घास भरवलेला बघून सगळे इथे छान म्हणतात आणि सौमित्र जायची भाषा करतोय, म्हणजे उद्या जातो म्हणून सांगतोय. तेवढ्या जानकी म्हणते की तुम्हाला आता उद्या जाता येणार नाही असं ती सांगते. आणि सगळ्यांना प्रश्न पडला ही अशी का सांगते, कुणाच्याच लक्षात नाहीये बरं का, कारण उद्या आहे रक्षाबंधन असं ती म्हणते. आणि आता शर्वरीला राखी बांधून मगच तुम्ही जावा असं ती ते सुचवते. आणि आता शर्वरी आम्हा तिघा भावंडांकडून गिफ्ट उकळणार असं म्हणून तिघं भावंड हसायला लागतात. शर्वरी आदल्या दिवशी का आली नाही हे ती जानकी सांगायची विसरते. आणि मग जानकी म्हणते की ती तिच्या नंदेकडे म्हणजेच विक्रांतच्या बहिणीकडे इंदोरला जाणार आहे, दुपारचं फ्लाईट आहे, त्यामुळे त्या आज आल्या नाहीत, पॅकिंग व्हायचं होतं, उद्या सकाळी त्या लवकर येणार आहेत. मग ऋषिकेश पण म्हणतो सकाळचं माझं काम जे काही आहे ते मी लवकर आवरतो आणि मग इथे राखी बांधायला येतो शर्वरीला असं म्हणून उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग होतं. आणि सगळे हसत खेळत इकडे जेवण संपवतात, शर्वरीची चेष्टा करतात, गिफ्ट काय आणायचं याच्यावर चर्चा करतात आणि इकडे हसत खेळत जेवण संपवतात. आणि आता तुम्ही हसताय पण तुम्ही लवकरच रडाल असं म्हणून इथे ऐश्वर्या प्रतिज्ञा करते. आणि नेमकं काय होतंय ते बघत राहायला पाहिजे. ओवी इथे खूप छान नटली आहे रक्षाबंधन आहे म्हणून, आणि तिचा आपला नेहमीचा हट्ट सुरू झालाय की बाबा सारंग काकाला मी हाऊस म्हणून राखी बांधते पण मला माझा भाऊ पाहिजे असं म्हणून ती सांगते. आणि लगेच ऋषिकेश पण इथे जानकीची चेष्टा करतो की आता आपण ओवीच्या हट्टा तर लग्न पुन्हा केलं तर हा हट्ट पण मान्य करूया. बऱ्याच दिवसानंतर या दोघांचा रोमॅन्टिक संवाद बघायला मिळालाय त्यामुळे छान वाटतंय. आणि तुमच्यामध्ये सुद्धा असं कधी रोमॅन्टिक संवाद होतात का हो, जरा होत असतील तर ते जुने संवाद आठवून बघा, म्हणजे तुम्हाला पण खूप छान वाटेल. तर या दोघांचा इथे रोमॅन्टिक संवाद चालू आहे. आणि मग ऋषिकेश जानकी बोलून त्यांना जानकी ना ऋषिकेशला अक्षरशः घराबाहेरच काढते, म्हणजे तुमचं तुम्ही काम आवरून या, लवकर या. शर्वरी वहिनींचा राग तुम्हाला माहिती आहे, त्या कशी चिडचिड करतात ते, त्यामुळे तुम्ही तुमचं लवकरात लवकर काम आवरून या ऑफिसमधलं असं म्हणून ती त्यांना इकडे पाठवते. इकडे मित्र जो काही आहे तो अवंतिकाशी फोनवर बोलतोय, तिला सांगतोय की दिवाळी आपण एकत्र साजरी करूया. आणि हे सगळं बोलणं ऐकायला मात्र इकडे ऐश्वर्या टपकली आहे बरं का. या ऐश्वर्याने आता सुधारायला पाहिजे. ती येते आणि त्याला म्हणते की तुझी
स्वतःची कॉफी घे, तुझ्या आवडीसारखी ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर केलेली आहे वगैरे सांगते. आणि तू वाघिणीला जखमी केलेस, मी तुला आवडत नव्हते का, किंवा मी एवढी पण चांगली नाही आहे का, आणि आता मला तू एका बंधनात अडकवलंयस असं वगैरे तिथं त्याच्याशी बोलतीये. सौमित्र म्हणतो की अगं तू ज्याला बंधन म्हणतेस ते प्रेमाचं नातं आहे आणि त्याला बंधन न म्हणतात ते स्वीकार, म्हणजे तुला याच्यातली मजा कळेल, आपण तेवढे मॅच्युअर आहोत असं म्हणून तो तिला इथे समजावायचा प्रयत्न करतोय. आणि ही मात्र मनात काहीतरी वेगळंच घेऊन इथे त्याच्याशी बोलते. आता जरासा तो घाबरल्यासारखा पण दाखवलाय बरं का इकडे सौमित्र आपल्याला. आता ही त्याला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आणि इकडे त्यांना ऋषिकेश जानकीला सुद्धा घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे बघूया हिला नेमकं काय काय करायचं आणि हे कसं कसं ती साध्य करते. ते खूप काय काय बोलते ती इकडे, जखमी वाघीण केलंयस तू मला आणि कसं वागलायस तू माझ्याशी असं वगैरे ती खूप बोलते. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये बघा इकडे सगळे रक्षाबंधनासाठी ऋषिकेशची वाट बघतायत आणि तेवढ्यात आजी मात्र बॉम्ब फोडते आणि म्हणते की आता त्याला यायचं नसेल, कारण त्याला कळलंय की शर्वरी त्याची सख्खी नाही तर सावत्र बहीण आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर जानकी, सुमित्रा या सगळ्यांचे चेहरे मात्र पडलेले आहेत. आणि इकडे मात्र आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळते, तर ऋषिकेशवर कुणीतरी हल्ला केलाय. नेमकं काय गोड बंगाल आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा.